नितेश वाइंड अप कर, आपल्याला इथे शूटिंग करायचं नाहीये. सर सर आय कॅन एक्सप्लेन यू. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय म्हणून. मिसअंडरस्टँडिंग आधी होतं मिस्टर गुरुनाथ, आता सगळं क्लिअर झालंय. हे सगळे कशाला खोटं बोलतील? आय एम सॉरी, आय कांट हेल्प यू. सॉरी. सर आय कॅन एक्सप्लेन. सर तुम्ही ऐकून तरी घ्या ना माझं. सर प्लीज. सर तुला काय गरज होती मध्ये बोलायची? ओ साहेब, अंगावर उगाच ओरडू नका माझ्या. काय खोटं बोलले नाही मी, खरं तेच बोलले. आणि हे बघा, तुम्हाला मी इथं कामाला नको असेल ना तर सरळ काढून टाका. मला नाही ना तुमच्याकडे काम करायचं. काय मला नाही राहायचं इथं, चालले मी. पाहिलंस तू, एक सर्वंट तुला काहीतरी बोलून जाते. हे सगळं हिच्यामुळे होतंय. मला कळत नाही, तू हिला बोलवलं नव्हतं तर ही आली काय इथे? राधिका तू इथे मुळात आलीसच का? तुला कोणी बोलवलं होतं का? नाही ना? तरी मुद्दाम आलीस, कारण तुला मला हे कम्प्लीट मॅन ऑफ द इयरचं टायटल मिळूच द्यायचं नव्हतं, नाही का? आओ, ही कसली येते मुद्दाम? त्या आनंदनी सांगितलं असणार आहे यायला हिला. मी काय बोलवणार? मी आलो होतो ना गुरु सरांना घेऊन. हा मग, आणि जर मी वहिनीला इथे बोलवलं तरी प्रॉब्लेम काय? बायको आहे तुझी, त्या इथे असतील तर फायदा तुलाच आहे. कम्प्लीट मॅन ऑफ द इयर अवॉर्ड. हो पण तेच नाही मिळणार आहे ना आता तुमच्या या प्रतापांमुळे. या राधिकाला मला ते टायटल मिळूच नाही असंच वाटत होतं, नाही का? असं नाही हो, खरंच नाही. हे तुमच्यासाठीच ते इथे आले. त्यांनी तुम्हाला विचारलं असतं की कुठे आहे तुमची बायको, तर काय उत्तर दिलं असतं? तुम्हाला सपोर्ट करण्यासाठीच तर आले नाही ते. सपोर्ट हा असा? आओ, बस राधिका, खूप बोलीस आता. एक शब्द बोलू नकोस. बाबा इथं ओरडू नका, मला आवडत नाही. अथर्व, तू आज जा बरं, आज जा. राधिका तडक निघी तू. मी खरंच तुमच्यासाठी आले, मनापासून. तुमचं वाईट व्हावं अशी इच्छा मी कधीच करणार नाही. तुम्ही एकटे पडू नये म्हणून मी इथे आली हो. पण मी एकटा होतो तरी सगळं मॅनेज करत होतो ना. तुला याची काय गरज होती? हे असं मी तुमची मदत करायला आले आणि तरी तुम्ही या सगळ्याचा खापर माझ्यावरती फोडून राहिले. पण एक लक्षात ठेवा, खोट्याच्या पायावर यशाची इमारत कधीच उभी राहत नाही. आनंद, हे आता तुला मी शेवटचं सांगतोय. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये आताच इंटरफिअर केलंस ना तर तू माझा मित्र आहेस हे मी विसरून जाईन. विसरणार? I am so sorry. I'm really feeling bad for you. राधिकाने पुन्हा वाट लावली या सगळ्याची. You know what? This time तुला सोडायचं नाही अजिबात. Please say something यार. At least this time take some action. तुमची पात्रताच नाहीये कम्प्लीट मॅन ऑफ द इयर व्हायची. काय ग, काय झालं? नाही काही नाही नानीजी. अगं मग चेहरा का उतरला असा? ते समोर गेली होती ना. कशाला? मग हे कोणी काही बोललं का तुला? शनाया, गुरुनाथ काही बोलले? नाही नानीजी, ते आज यांच्या अवॉर्ड साठी ते
राधिका अगं कशाला जातेस तू तिथे? हा, त्याच्या अपयशाचं सगळं खापर तुझ्या डोक्यावर फोडलं असेल ना त्यांनी. त्याच्याशी चांगुलपणाने वागून काय मिळतं ग तुला? यांना ते अवॉर्ड मिळावं असं मला मनापासून वाटत होतं. मी बायको आहे त्यांची. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना साथ देणं माझं कर्तव्य नाहीये का? म्हणून मी तिथे गेली. हा पोरगा आला आणि सगळं खरं खरं बोलून दिलं त्यांनी. नको ते बोलून बसला. अगं काय चुकीचं बोलला तो? हे बघ, लहान मुलांचं मन निर्मळ असतं. त्यांना जे डोळ्याला दिसतं तेच खरं असतं त्यांच्यासाठी. आणि तेच बोललाय तो. काही चुकलं नाहीये त्याचं. बरोबरच बोललाय. हे बघ राधिकाताई, बरोबर आहे तुझं. कसं आहे ना, मुळात तू गुरुनाथची बेटर हाफ आहेस आणि तू जर त्याच्यासोबत राहत नसशील तर मग तू कम्प्लीट फॅमिली मॅन कसा होईल सांग ना. हो पण मायामुळे यांचं खूप नुकसान झालं. अगं राधिकाताई, असं काही नाहीये. मुळात तो एलिजिबल नसेल तर तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी तो अवॉर्ड त्याला मिळणार नाही. त्यामुळे प्लीज असं स्वतःला आहे ना ब्लेम करणं थांबव आणि कमॉन असं मूड ऑफ नको करून घेऊस तू प्लीज. नाही तर काय, त्या गुरुनाथचं काही खरं नाही. कसा वागतो तुझ्याशी? बरं झालं ते झालं. मी काय म्हणतो राधिका, ते तू असा पॉझिटिव्ह विचार का नाही करत? म्हणजे तू जेव्हा त्या घरी जाशील, जेव्हा तू आणि गुरुनाथ एकत्र राहायला लागाल तेव्हा त्याला तो अवॉर्ड मिळेल. हा, या राधिकाचं काय म्हणणं आहे ना, मला तेच कळत नाही. ती मूर्ख आहे का जरा? इतकं साधं कळत नाही ना की जो नवरा तिला विचारतही नाहीये, पुढे विचारणारही नाहीये, त्याच्यासाठी इतका अट्टहास का? आणि कोणाच्या जीवावर? तर आमच्या. पण म्हणजे ही राधिका तोपर्यंत इकडेच राहणार. पंकज, आपल्याला बाहेर जायला उशीर होतोय. मी पर्स आणते, आपण लगेच निघूया. पंकज, खरंय तुझं. यांना हे अवॉर्ड मिळो वा न मिळो, पण एक मात्र नक्की, का मी यांना कम्प्लीट फॅमिली मॅन बनवीनच. नानीजी, अहो चांगलेत होय. हा, फक्त यांना उपरती झाली पाहिजे. हे बदलतील. नाही, कुठल्याही नवऱ्याने आपल्या बायकोची किंमत केलीच पाहिजे. तिला सन्मानानं वागवलंच पाहिजे. आणि मला खात्री आहे, एक ना एक दिवस हे मला सन्मानानं वागवतील.